कबूतरखान्यांवरून काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये वादानं टोक गाठलं होतं. कबुतरांना खायला देणारे आणि कबुतरांना विरोध करणाऱ्यांचा संघर्ष कोर्टात गेला आणि आता कोर्टाच्या सूचनेनुसारच कबूतरखान्यांच्या पुनर्वसनाची तयारी सुरू आहे. पण त्यामुळे आणखी एक नवा वाद भडकण्याची शक्यता आहे. पाहूया हा रिपोर्ट. मुंबईत पुन्हा एकदा कबूतरखान्यांचा वाद ऐरणीवर आलाय. हायकोर्टाच्या निर्देशानुसार लोकवस्तीपासून 500 मीटर किंवा त्याहून अधिक अंतरावर नवे कबूतरखाने सुरू करण्याची प्रक्रिया महापालिकेनं गतिमान केली आहे. हायकोर्टाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर नवे कबूतरखाने सुरू करण्यासाठी जागेचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यानुसार 25 वॉर्डांपैकी 12 वॉर्डांनी सकारात्मक अहवाल सादर केलाय. तर कबूतरखान्यांसाठी प्रस्तावित जागा कोणत्या? एच पश्चिम वॉर्ड वांद्रे ते सांताक्रूज पश्चिम, के पश्चिम वॉर्ड विलेपार्ले अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, जुहू आणि वर्सोवा, के उत्तर वॉर्ड जोगेश्वरी रेल्वे स्थानक पूर्व परिसर, श्यामनगर तलाव, महाकाली गुंफा परिसर, एल वॉर्ड कुर्ला, साकीनाका आणि चांदिवली, एम पूर्व वॉर्ड मानखुर्द, अणुशक्तीनगर आणि देवनार, एम पश्चिम वॉर्ड चेंबूर टिळकनगर, एन वॉर्ड घाटकोपर विद्याविहार, पी दक्षिण वॉर्ड गोरेगाव आरे वसाहत परिसर, आर उत्तर वॉर्ड दहिसर, आर मध्य वॉर्ड बोरिवली, एस वॉर्ड भांडूप विक्रोळी कांजूरमार्ग नाहूर, टी वॉर्ड मुलुंड. हे सर्व विभाग पाहता मुंबई उपनगरांच्या गळ्यात हे कबूतरखान्यांचं लोढणं पडणार असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. त्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं कडाडून विरोध केलाय. बघा, हायकोर्टाची ऑर्डर अशी आहे की लोकवस्तीमध्ये कबूतरखाना असू नये आणि ज्याप्रमाणे दादरचा कबूतरखाना हायकोर्टाने बंद केला, कोर्टाने बंद केला, हाच कायदा अख्ख्या मुंबईमध्ये सर्वत्र लागू होईल. त्यामुळे टागोर नगरला येईल न येईल नंतरचा प्रश्न आहे. अरे लोकवस्ती आहे आणि 500 मीटर हा हायकोर्टाच्या याच्यामध्ये निर्णय नाही आहे. हायकोर्टाने काय सांगितले, ज्या ठिकाणी लोकवस्ती असेल त्या ठिकाणी कबूतरखाने होऊ शकत नाही आणि त्यामुळे माझ्या टागोर नगरला कुठल्याही परिस्थितीमध्ये कबूतरखाना होणार नाही याचा शब्द तुम्हाला देतो. एकीकडे कबुतरांमुळे सर्वसामान्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत अशी मागणी केली जाते, तर दुसरीकडे प्राणी मित्रांनी मात्र कबुतरांमुळे आरोग्याच्या अशा कुठल्याही गंभीर समस्या उद्भवत नसल्याचा दावा केलाय. महापालिकेनं नागरिकांकडूनही हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य द्यावं का, यंत्रणा उभी करावी का, यावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाहीये. मात्र आता नवे कबूतरखाने सुरू करण्याची प्रक्रिया वेग घेत असल्याचं दिसतंय. हे जे कबूतरखाने आहेत हे ॲक्च्युली मुंबईच्या बाहेरच पाहिजे. मुंबई ही गजबजलेली वस्ती आहे. आजूबाजूला बिल्डिंग पण अशा आहेत की हात टाकले की घरात जातो, कळलं ना. त्याच्यापायी जे कबुतरांचा जो त्रास आहे, ज्याच्यापायी जो आपल्याला श्वासोच्छवासाचा त्रास होतोय, तो मुंबईच्या बाहेरच गेला पाहिजे. आता आम्हाला तर आम्ही रोज सकाळी वॉकला जातो चौपाटीला. काही जण येतात गपचूप चोरून त्याला दाणे घालतात. आम्हाला त्याचं काही माहिती पण नसते. पण त्या कबुतरांचा आम्हाला एवढा त्रास होतो. आम्हाला लोकांना वॉक करताना आम्ही जोरजोरात श्वास घेऊन चालतो. आम्हाला एखादा त्या कबुतराचा समजा काही पिसवा असतो, तो तोंडाबिंडात गेला की दमावाची भीती असते. काय असते, कबूतरखान्यांचा मुद्दा आता केवळ पर्यावरण आणि आरोग्यापुरता उरलेला नाहीये, तर आता तो राजकीय वादाचाही केंद्रबिंदू होऊ लागलाय. आता दक्षिण मुंबईतून विस्थापित झालेली कबुतरं उपनगरात विसावतात का आणि त्यावरून राजकीय वादाची फडफड किती दिवस टिकते हे पाहणं औत्सुक्याचं आहे. ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई.